सूर्यकुमार यादव जसा खेळायचा तर त्याच्यासाठी IPL नव्हतीच. म्हणजे तो रणजी ट्रॉफीला IPL सारखीच बॅटिंग करायचा. म्हणजे मी त्याला एक नाव दिलं होतं फ्री बर्ड. सूर्यकुमार यादव हा फ्री बर्ड आहे, तर त्याला फ्री राहू द्या. तो जर असा म्हणजे डिफेन्समध्ये खेळला, एकदम असं खेळायला गेला, टेक्निकली खेळायला गेला, तर सूर्या स्ट्रगल करेल. पण सूर्या जेव्हा शॉट्स खेळतो त्यावेळेला तो आपल्याला पण, स्वतःला पण, टीमला पण तो फायदा देऊ शकतो. एक किस्सा सांगतो तुला. एक सौराष्ट्र विरुद्ध मॅच खेळत होतो आणि त्यांनी आम्हाला फॉलोन दिला. तर फॉलोन दिल्यानंतर आमचं काहीतरी 50ला काहीतरी 3 आऊट झाले. आता जनरली फॉलोन दिल्यानंतर आपण वाचवायचं असं आपलं हे असतं, ध्येय असतं. तर हा जाताना मला फक्त बोलला की क्या प्लॅन आहे, कैसा अप्रोच करू, क्या प्लॅन आहे. तर मला यू आर अ एंटरटेनर, तर तू जाके एंटरटेन कर, तू तेरा गेम खेळ. कारण मला माहिती होतं हा जर डिफेन्स करायला गेला तर हा स्ट्रगल करेल, तर एंटरटेन कर. त्यांनी पहिल्या बॉलला ज्या बॉलरने विकेट काढली होती त्यावेळेला सिली पॉईंट, शॉर्ट लेग, स्लिप गली असं अटॅकिंग फील्ड होती. त्याने पुढच्या 5 बॉलमध्ये 5 बाउंड्री मारले. सगळे फिल्डर गायब झाले, सगळे आपल्या बाउंड्री लाईनला. आणि पुढच्या 59 बॉलमध्ये त्याने 100 केले आणि मग मॅच वाचवली. सो हा जो माइंडसेट आहे, तर तिथे त्याचा स्ट्राईक रेट, त्याचा IPL, हे IPL यायच्या आधी पण त्याचा गेम तसा होता.